मुख्यमंत्र्यांपाठोपाठ नारायण राणेंनीही नितेश राणेंचे कान टोचलेत। मुख्यमंत्री हा कुणाचा बाप नसतो असं नारायण राणेंनी म्हटलंय। नितेश राणेंनी केलेलं वक्तव्य चुकीचं असं नारायण राणे म्हणालेत। तर नितेश राणेंच्या वक्तव्यावर नारायण राणे यांनी देखील कान टोचलेत। मुख्यमंत्र्यांपाठोपाठ नारायण राणे यांनी देखील नितेश राणेंचे कान टोचलेत। तर मुख्यमंत्री हा कुणाचा बाप नसतो असं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे। तर नितेश राणे यांनी मुख्यमंत्री हा सर्वांचा बाप बसलाय असं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर निलेश राणेंनी देखील या संदर्भात त्यांना सल्ला देईल, त्यांच्याशी बातचीत करेल, बोलेल असं म्हटलं होतं। आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री आणि स्वतः नारायण राणे यांनी देखील नितेश राणेंचे कान टोचलेले आहे। मुख्यमंत्री हा कुणाचा बाप नसतो असं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे। तर याआधी मुख्यमंत्री फडणवीसांनी आणि आता नारायण राणे यांनी देखील नितेश राणेंना समज दिली आहे। 2029 ला या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळेचे सगळे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण वाटचाल सुरू करू। की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। बाप म्हणणं चुकीचं आहे, मी त्याला याबद्दल बोललेलो आहे। कोणाचा शेवटी मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो, कोणाचा बाप नसतो। मी मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांना सांगायचं, मला साहेब बनवू नका, मी सेवक आहे महाराष्ट्र जनतेचा। ती समज मी नितेशला दिली। त्यामुळे वादाचा मुद्दा हा वाद सुरू झाला नाही, संपला।